हे मात्र खरं आहे, की नवीन घरासाठी जोपर्यंत डी-मार्ट मधून शॉपिंग करत नाही ना, तोपर्यंत ते घर सेट झालंय असं अजिबात फील होत नाही. कन्नडामध्ये डी-मार्ट नाव बघितलं आणि लगेच फील झालं, "अरे हां, आपण बंगलोरमध्ये आहोत." टू बी ऑनेस्ट मागच्या 2 महिन्यांपासून घरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी चालू होतं, की हां, नंतर घेऊ, नंतर घेऊ. त्या सगळ्या आज घेऊन टाकल्या आणि घरात लागणाऱ्या झाडूपासून मॉपपर्यंतच्या गोष्टी ज्या आपण जुन्या घरी ठेवून येतो, क्लिनिंगच्या वस्तू नवीन घरी आणत नाही, त्या पण सगळ्या घेतल्या. त्यानंतर घरी आलो, जाम भूक लागली होती. सकाळी-सकाळीच डी-मार्टला गेलो होतो, कारण डी-मार्टला सकाळी गर्दी कमी असते. आल्यानंतर अंडा भुर्जी बनवायला घेतली. त्यासोबत खाण्यासाठी लादी पाव खूप शोधले, पण ते काही मिळाले नाही. मग काय चपाती सोबतच अंडा भुर्जी खाऊन समाधान मानावं लागलं. किचन सेट करत असतानाच रिकामे डब्बे साईडला काढून ठेवले होते. तेच आज कामी आले. किराणा भरायला घेतला आणि इकडे डी-मार्टमध्ये जेमिनी ब्रँडचं ऑइलच नव्हतं. एवढे प्रकारचे तांदूळ होते, पण इंद्रायणी तर कुठे बघायला पण मिळाला नाही. आणि त्यातल्या त्यात मी लोकवनचा आटा युज करते, तर तो आटा पण मला मिळाला नाही. सो सध्या आशीर्वाद आटा मी घेऊन आले, पण त्याच्या चपात्या मला एवढ्या आवडत नाही. सो आता मी विचार केला आता हे ट्राय करून बघू, नाही तर मग अदरवाईज Amazonवरनं वगैरे ऑर्डर करायला लागेल. कुंड्या बघितल्या होत्या त्या डी-मार्टमध्ये खूप मोठ्या होत्या. मग संध्याकाळी बाहेरून 2 कुंड्या घेतल्या, कारण झाडं लावायची होती आणि आजचा दिवस असा पूर्ण बिझी गेला. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.